उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींसह राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। लोकशाहीचं वस्त्रहरण होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर शिवसेना पक्ष कोणाचा यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। तर केंद्रात आणि राज्यात पुन्हा सरकार येणार असल्याचाही त्यांचा दावा त्यांनी या मुलाखती दरम्यान पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे। त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं। यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्य लढा हा एक वेगळा भाग होता। त्या काळात आपण नव्हतो, पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी अफाट कष्ट करून शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं। हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे। की धनुष्यबाण ते मशाल, लोकशाहीचे धिंडवडे निघतात, संविधान पाळलं जात नाहीये, पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाहीये, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात। ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे। लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।